इथली गर्दी जी आहे ती पांगवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। हजारोच्या संख्येने लोक जीवन पवार आपल्या सोबत आहे। जीवनजी सविस्तर सांगा काय कसं ऑपरेशन राबवलं? त्याला डॉट केलेला आहे आपण, डॉट मारून त्याला नेत आहे, आता बेशुद्ध करून नेत आहे एका प्रकारे त्याला। किती जण टीम मध्ये? आम्ही तर 40 ते 50 लोक होतो आम्ही, पूर्ण टीम रेस्क्यूची टीम एक व्यवस्थित होती, ते आम्ही नेलेलं आहे आता त्याला। लोकेट कसा झाला बिबट्या? तो बिबट्या एका कॅमेऱ्याच्या साहाय्याने बघितला आधी, पहिले कॅमेरा वगैरे फिरून पाहिलेला आहे, नंतर ड्रोनच्या द्वारे। आणि आता बेशुद्ध अवस्थेत होता? हो, चला ठीक आहे ना सर। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी बिबट्या बेशुद्ध अवस्थेत होता आणि बेशुद्ध करून त्याला रेस्क्यू सेंटरला नेण्यात आलेला आहे। आणि आता या संपूर्ण परिसरात जे लोक जमलेले होते ते लोकांना बाजूला सारण्याचं काम प्रवीणजी लोक बाजूला सारण्याचं काम सुरू होतं। हो हो बरोबर बरोबर। किती परिसर खाली करण्यात आला होता? पूर्ण परिसर आम्ही जो ज्या घरात बिबट्या शिरलेला होता तो कॉर्डन केलेला होता आणि तिथे कोणालाही प्रवेश दिलेला नव्हता। फॉरेस्टच्या रेस्क्यू टीमने काम केलेलं आहे। पोलिसांची महत्त्वाची भूमिका होती कारण की हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर आले होते। या परिसरातलं ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं आहे। आपण हे दृश्य बघा, या ठिकाणी हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर आलेले आहे आणि लोकांना घेऊन आता पोलीस जे आहेत ते आता या लोकांना बाजूला सारण्याचं काम करत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 3.5-4 तास हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी चाललेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।